नमस्कार, मी नीलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न. 32 विषयांना बहुमतानं मंजुरी. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीचे विमा. खांडबाऱ्यात 2000वर शेतकऱ्यांची नोंदणी. महानगरपालिका हद्दवाढीचा ग्रामीण जनतेला तोटा. माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांची धुळ्यात प्रतिक्रिया. शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सूतगिरणी निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत. जयंतीदिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन. नंदनगरीतील स्टेशन रोडवरील चौकाचे पालिकेकडून नामकरण. आणि सर्रसार गुरुपौर्णिमेचा कीर्तनात भाविक दंग. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना वंदन. बातम्या आता विस्तारानं. नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. विषयपत्रिकेवरील 32 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी नगरसेवकाने आयत्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या सभागृहात नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष दीपक कटारिया तर मुख्याधिकारी भिक्खनराव बाविस्कर यांची उपस्थिती होती. सभेत विषयपत्रिकेवरील सर्वच्या सर्व 32 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. उपस्थित नगरसेवकांनी त्यासाठी फारसा वेळ दवडला नाही. दरम्यान नगरसेवक राजेंद्र माळी यांनी मायवाडा परिसरात श्वानांच्या उपद्रवाने त्रस्त नागरिकांसाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात असा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. नंदुरबार शहरात मोकाट कुत्र्यांचा फार त्रास आहे. विशेष करून मायवाडा जाणारे रस्ते साखरे नाकात पश्चिम मार्केट एरिया 8 दरवाजाचा कसावरामधून 25-30 कुत्र्यांचे झुंड असतात. रात्री 8 नंतर 12 नंतर त्यांचा बंदोबस्त करू शकतात. तर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही. MDTVसाठी नीलेश चौधरी, नंदुरबार. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील खांडबारे येथे शेतकऱ्यांचा कृषी विमा उतरविण्यात आला. 1 जुलै या कृषी दिनापासून त्याबाबत जनजागरण मोहीम राबविण्यात आली आहे. बघूयात बातमी. खरीप हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पीक नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कृषी पीक विमा उतरविण्यात आले. 662 हेक्टर क्षेत्रातील 2139 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून 2,99,940 रुपये भरले. या कामी कृषी अधिकारी उमेश भदाने, पर्यवेक्षक DR मावची, कृषी सहाय्यक PB पाटील, PS पाटील यांनी संयोजन केले. विविध बँकांचे त्यांना सहकार्य लाभले. पीक विमा योजना 2015साठी जी लागू झालेली आहे. खांडबाऱ्या मंडळामध्ये भात, उडीद, मूग, तूर, कापूस, ऊस आणि त्याचबरोबर ज्वारी आणि मका, भुईमूग या पिकांसाठी खांडबाऱ्या मंडळामध्ये आम्ही पीक विम्यासाठी प्रचार प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी 1 जुलै कृषी दिनापासून आम्ही मोहीम आखली होती. शेवटचे 3 दिवस आम्ही संपूर्ण मंडळात 2 रिक्षा फिरवून त्याची प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. त्याचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. खांडबाऱ्यामध्ये बँक ऑफ बडोदा खांडबारा, DDCC बँक खांडबारा
आणि श्रावणी DDCC बँकेमध्ये साधारणतः 1292 शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा वेगवेगळ्या पिकांमध्ये काढलेला आहे. सायंकाळपर्यंत ही संपूर्ण आकडेवारी मिळेलच, परंतु साधारणतः जर विचार केला तर 1292 लोकांनी या पीक विम्यासाठी फॉर्म भरलेले आहेत. चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालेला आहे. त्याला कारण असं आहे की अनियमित पाऊस, म्हणजे कधी पावसात खंड तर कधी मोठ्या प्रमाणावर पाऊस, आणि गेल्या 2-3 वर्षापासून ज्या अवेळीच्या गारपिटी होत आहेत त्या भीतीपोटी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी त्याचा दिलासा मिळावा यासाठी ही राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा आम्ही प्रचार प्रसिद्धी केली. आणि त्या पद्धतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, म्हणजे कृषी पर्यवेक्षक असतील, कृषी सहाय्यक असतील, कृषी सेवक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना समजून सांगितलं. त्याबद्दल मी सर्व सहभागी शेतकऱ्यांचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. आणि शासनाने ज्या योजना वेळोवेळी जाहीर होतात त्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असं मी मंडळ कृषी अधिकारी म्हणून सगळ्यांना आवाहन करतो कृषी विभागामार्फत. MDTVसाठी कत्तू पाडवी, नवापूर. महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर परिसरातील खेडी गिळंकृत करण्याची प्रथा निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण जनतेचा तोटा होतो. माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांनी धुळ्यात ही प्रतिक्रिया दिली. धुळे शहरात पत्रकार भवनात माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय पाटील यांनी पत्रकारांना संबोधित केले. धुळे महापालिका हद्दवाढी संदर्भात शासनाने विचार केला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्यामुळे तोटा सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले. त्या ठिकाणी कुठल्या सुविधा देण्याची सुविधा होत नाही, कुठल्या बाबतीचं नियोजन होत नाही, पाणी स्वच्छता या बेसिक गोष्टींची सुद्धा सोय होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर महापालिका करायची होती आणि वरखेडे तुम्हाला घ्यायचं होतं, तर वरखेडे ग्रामपंचायतीला जवळजवळ वडजाईच्या कोपऱ्यावरनं सौंदर्याच्या नदीच्या कोपऱ्यावरनं पाईपलाईन आणावं लागली. आमच्या इन्स्टिट्यूटच्या ना हरकत घेऊन तिथून विहीर खोदायला लागली. वरखेडे जर तुम्हाला घ्यायचं तर इथून तुम्ही पाण्याला सुरुवात करायला काही हरकत नव्हती. फागणं घ्यायचं असेल तर त्याची कारणं समजत नाही, कारण घ्यायचं असलं तर एक गाव जवळ आहे आणि मध्ये नदी आडवी आहे, नदी एक सरहद्द होऊ शकते. फागणं म्हटलं की फागण्याची पुन्हा सरहद्द पार 5 किलोमीटर पुढे जाते. म्हणजे महापालिका या नगरपालिकेच्या ऑफिसपासून 14 किलोमीटरचा परिसर आपल्या कवेत घ्यायचा विचार करते असं दिसतं. 14 किलोमीटर. या प्रसंगी किरण पाटील, किरण शिंदेंसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. MDTVसाठी जीवनमाळीसह भागवत पाटील, धुळे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सरकारी सूतगिरणीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. 17 पैकी 5 जागा आधीच बिनविरोध घोषित झाल्या आहेत. रविवारी मतमोजणी होऊन निकाल दिला जाईल. शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. माजी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल व विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये लढत रंगली आहे. 17 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्यावर उर्वरित 13 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात होते. शनिवारी मतदान घेण्यात आले. 10,000वर सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. MDTVसाठी अमोल सोनोने, शिरपूर. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा MDTV न्यूज. खुशखबर खुशखबर खुशखबर. नंदुरबार शहरात प्रथमच शिष्यवृत्ती योजना ब्रिजिंग ब्रेन्स एज्युकेशन नंदुरबार. नंदुरबार शहरातील सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नामांकित शहरांसारखे अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले क्रांतिकारी पाऊल. या शैक्षणिक वर्षात सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात असणाऱ्या अद्ययावत शिक्षण पद्धतीला आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व करिअर गायडन्स
यांची परिपूर्ण माहिती व तयारी करून घेण्यासाठी सदैव तत्पर. वैशिष्ट्ये: संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय. इयत्ता 5वी ते 11वीच्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासेससाठी 75% पर्यंत शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप संस्थेच्या वतीने देण्यात येईल. फक्त अवघ्या 25% रकमेवर मिळणार दर्जेदार शिक्षण. खास इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना यांच्या मार्गदर्शन व तयारी वर्ग. ठिकाण 1-3 हरचंद नगर, हरेश्वर महादेव मंदिराजवळ, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार. संपर्क: ऋषी शर्मा 9156 87 56 32 9156 87 56 42. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक योगदान शब्दातीत आहे. त्यांनी केलेल्या कार्याला जयंतीदिनी वंदन करण्यात आले. नंदुरबार पालिकेने स्टेशन रोडवरील चौकाला त्यांचे नाव दिले आहे. आपल्या लेखणी व सामाजिक कार्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे सर्वांना भाग पडले. जयंती दिनानिमित्त अण्णाभाऊंच्या कार्याचा सर्वत्र गौरव झाला. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन अभिवादन करण्यात आले. दरम्यान नंदुरबार पालिकेनेही या महान व्यक्तिमत्वाला सलाम केला. शहरातील स्टेशन रस्त्यावरील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नाव देण्यात आले. शनिवारी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत चौकातील नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल कटके व नगरसेवकांसह पालिका पदाधिकारी उपस्थित होते. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. प्रशासनात सेवा बजावणे निवृत्तीच्या उंबरठ्यावर कठीण होऊन जाते. त्यातही अनेक जण आपला प्रामाणिकपणा व निष्ठेच्या बळावर लौकिक मिळवतात. धुळे मनपातील सेवानिवृत्त लिपिक कदम यांची ही बातमी आहे. धुळे महानगरपालिकेत लिपिक म्हणून सेवारत प्रकाश कदम निवृत्त झाले. त्यांनी बजावलेल्या प्रामाणिक सेवेचा या निमित्तानं गौरव करण्यात आला. आयोजित समारंभाला आयुक्त नामदेव भोसले, महापौर जयश्री अहिरराव, सभापती चंद्रकांत सोनार, सेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी व्यक्त केलेल्या मनोगतात कदम यांच्या कार्याची प्रचिती आली. कर्मचारी, अधिकारी, अजातशत्रू, ज्ञानाचा भांडार आणि एवढं सर्व असतानाही कुठंही त्याचा गर्व नाही, मीपणा नाही, असं निष्कलंक चारित्र्य असलेलं नाना. आज नाना मला असा अभिमान वाटतो की मी या महापालिकेत आल्यानंतर मी पहिल्याच सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उभा आहे. आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे आणि माझ्या वडिलांना सुद्धा मी नानाच म्हणायचो. तर मला खूप असा आनंद वाटतोय, मला असं बघून आलं आहे की मी तुमच्यासारख्या सत्कर्म, निष्कलंक आणि निष्काम कर्मयोगी अशा दृष्टीनं कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला मला संधी मिळाली आणि गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून माझ्या नानाला मी नमस्कार करतो. माझ्या नानामध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही आणि हे फार मोठं क्रेडिट आहे. ही संपत्ती तुम्ही कशाने मिळवू शकत नाही आणि यावरून तुमचं जे आयुष्य जगलं आहे, पुढं जगणार आहे, याची सर्व हे तुमच्या पुण्य ठेवले आहे. जे जे सर्व पदाधिकारी आतापर्यंत बोलले, त्यांनी सांगितलं, अनुभव सांगितला, त्यावरून मला असं वाटतं की एवढ्या उशिरा पुढे महानगरपालिकेत अशा व्यक्तीबरोबर मला काम करायला संधी काय नाही मिळाली. MDTV जीवन माळीसह भागवत पाटील, धुळे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बातमीपत्राच्या शेवटी बघूयात मूळच्या नंदुरबारातील ज्ञानेश्वर महाराज माळी यांचे काल्याचे कीर्तन. शहरातील जगतापवाडी भागात शनिवारी सकाळी ते आयोजित करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त नंदुरबार शहरातील जगतापवाडीमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी असे 2 दिवस लागोपाठ कार्यक्रम पार पडले. नंदुरबारचे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज माळी यांच्या कीर्तनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या कीर्तनातून त्यांनी
गुरूंची महती स्पष्ट केली. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हा भगवत स्वरूपाचा अनुभव महाराज संतांनी सांगितला आणि हाच अनुभव साधकांनी तरी महाराज जगाला सांगावा. संसारातले अनुभव सांगून उपयोग नाही. संसारातल्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. यज्ञेशने सांगितलं काल बघा, महाराज संसारातल्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत पण त्या टिकतील गॅरंटी नाही. विहिरीला पाणी लागलं, दुष्काळ पडला, आटून जाईल, आलं का लक्षात? हो महाराज, पोरं सोरं झाली, टिकतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला लॉटरी लागली, लॉटरी महाराज 10 लाखाची लागली, किती दिवस पुरतील पैसे? हा संसाराचा अनुभव हा नश्वर आहे, हा संपणार आहे. म्हणून भगवत स्वरूपाचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे आणि तो अनुभव ब्रह्मदिसे उघडे. आणि हा अनुभव महाराज जीवनामध्ये जगामध्ये आल्यानंतर त्या साधकाची स्थिती स्वतःचा विसर त्या ठिकाणी पडतो. मै बोली घरदानी बाट, गोरस बेचणी आई हाट, कानारे मन मोहनलाल सबही विसरू जी गोपाल. ती बाजारात गेल्यानंतर ती गवळण बाजारात गेल्यानंतर महाराज दही घ्या, तूप घ्या असं म्हणतात. ती गवळण काय म्हणायची? गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे. गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे. गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, दामोदर घ्या कोणी वासुदेव घ्या. कालच्या स्वरूपाला गेल्याचं महाराज गवळणी. देव घ्या कोणी ऐका आला. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. हो देवच महाराज त्या गौरवांनी काय केला? विकला. आणि एवढ्या स्थितीला आमची स्थिती जाणं फार गरजेचं. आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न. 32 विषयांना बहुमतानं मंजुरी. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीचे विमा. खांडबाऱ्यात 2000वर शेतकऱ्यांची नोंदणी. महानगरपालिका हद्दवाढीचा ग्रामीण जनतेला तोटा. माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांची धुळ्यात प्रतिक्रिया. शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सुतगिरणी निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत. जयंती दिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन. नंदनगरीतील स्टेशन रोडवरील चौकाचे पालिकेकडून नामकरण. आणि सर्रसार गुरुपौर्णिमेचा कीर्तनात भाविक दंग. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना वंदन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताजा घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.